नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। खूप दिवस झालं गुलालासाठी संघर्ष होतोय। हा संघर्ष कधी थांबेल? हा संघर्ष लवकर थांबला पाहिजे। गुलालासाठी एक नंबरचा संघर्ष असा हा आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर। काय बोलूया बैलाबद्दल? छोडे बोलीन तेवढे शब्द कमी आहेत। या नंदीने खूप काही मालकासाठी केलेलं आहे, फॅनसाठी केलेलं आहे, परंतु एक खूप असा बॅड पॅच चालू झालेला आहे बकासूरचा। आणि बॅड पॅचमधून लवकरात लवकर निघावा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर, कारण की त्याच्याकडे अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागले पेडगावच्या मैदानासाठी। आता जे सोनहिरा केसरीचं मैदान होतं आहे त्या ठिकाणी तो पळताना दिसणार आहे आपल्याला, आणि तो एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसेल। पैरा कोण असेल याच्याबद्दल मी काही चर्चा करू शकत नाही, मला माहीतच नाही तर काय चर्चा करणार आहे। चर्चा उद्याच करेन पैऱ्याची, परंतु खूप दिवस झालं बकासूरला एक नंबरचा गुलाल जो आहे तो लांब आहे बकासूरपासून, कारण की तो त्याचे मला खूप चांगलेसुद्धा पैरे घालत आहेत त्याच्यासोबत, परंतु काय होते तेच काय कळना, कुठे गणित फसतं आहे तेच काय कळना। बकासूरचा पळ कमी का झाला आहे अचानकपणे? कारण की एवढा नंदी टॉपमध्ये पळणारा असा का एकदम कमी आला आहे तेच काय मला कळना। परंतु मित्रांनो, लवकरात लवकर तो फॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे, कारण की मैदान पेडगावचं त्या पेडगावच्या मैदानामध्ये खूप साऱ्या आशा आकांक्षा, खूप साऱ्या एक लोकांना उत्सुकता आहेत की तो बकासूर जो पहिला बकासूर आहे तो कमबॅक करावा, त्यांनी दाखवून द्यावं संबंध महाराष्ट्राला की तो बकासूर काय आहे। परंतु काय होते बकासूरला तेच काय समजेना मित्रांनो। लवकरात लवकर त्याचा फॉर्म येणं खूप गरजेचं आहे, कारण की त्याच्याशिवाय हे बैलगाडा शर्यत क्षेत्र अपुरं आहे। तो ज्यावेळेस मैदानामध्ये असेल त्यावेळेस खरंच खूप गर्दी असते मित्रांनो, परंतु तो ज्यावेळेस नसेल त्यावेळेस खरंच खूप म्हणजे मजा एवढी येत नाही आहे। आणि बघूया काय होते कसं होतं बकासूरचं नियोजन। आणि बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी, कारण की तुम्हाला माहितीच आहे की खूप मेहनत घेत आहेत मालक, परंतु काय होते बकासूरला तेच काय कळना। 13 तारखेला बकासूर एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळेल आणि पहिला मी सांगत नाही, माहीत आहे मला पहिला, तरीही लपवते। आता मगाशी तुम्हाला म्हणलं पहिला माहीत नाही तर काय सांगू, पहिला मला माहीत आहे परंतु मी लपवतो आहे पहिला तुमच्यापासून। काय होते नजरसुद्धा लागते लोकांची। बघूया बकासूर आपला 13 तारखेला पळताना दिसेल एका टॉपच्याच नियोजनामध्ये। त्याच्यासोबत एक गुलालाचा बेताज बादशाहच पळणार आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला। तो त्या ठिकाणी कशा पद्धतीने कमाल करेल, कशा पद्धतीनं पळेल दाखवेल याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले। मथुर बिंजोडचा बादशाह मथुर पळताना दिसेल आपल्याला 13 तारखेच्या मैदानामध्ये, सोनहिरा केसरीच्या मैदानामध्ये। तो घाटावरती आला आहे मित्रांनो, तो घाटावरती आज आला आहे अशी माहिती मिळते मित्रांनो, अशी माहिती मिळते। बघूया कितपत खरे होते। आणि मथुर शिवायसुद्धा बैलगाडा शर्यत क्षेत्र अपूर्ण आहे, जसं बकासूर शिवाय अपूर्ण आहे तसं मथुर शिवायसुद्धा अपूर्ण आहे, कारण की मथुर आहे बिंजोडचा बादशाह आहे तो खरंच खतरनाक बैल आहे। आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला जसा बकासूरला देव म्हटलं जातं तसं मथुरलासुद्धा देव म्हटलं जातं। त्याचीसुद्धा एक वेगळीच हवा आहे। बिंजोडचा बादशाह राहिलेला आहे, तो राहतोय अजूनसुद्धा पळतोय। या 3 फेऱ्याच्या मैदानातले सुद्धा त्याचं नाव आहे संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, आणि तो सुद्धा एक नामांकित नंदी आहे असा राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह 3 फेऱ्याचा बादशाह मथुर आता सज्ज झालेला आहे। आणि तो सुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसतोय। आणि त्याचा पैरा कोण असू शकतो, त्याचा पैरा अंदाज वाटतोय का, काय वाटतोय 13 तारखेला काय कोणाला वाटतंय? मला वाटते श्रीनाथ केसरीची जोडी पळेल। बघूया पुष्पराज आणि मथुर ही जोडी पळेल मला वाटते 13 तारखेला। अंदाजित आहेत मित्रांनो बरं का, अंदाज मला वाटतोय मथुरचा। आता बघूया काय होते नक्की, कारण की मथुर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, 1 महिना अगोदरच की 15 दिवस अगोदरच त्याचा पैरा कळतो। मालकांना कॉन्फिडन्स आहे त्याच्यावरती, पैरा कोणी कितीही काही फोडू द्या काय फरक पडत नाही त्या बिंजोडच्या बादशाला। असा पब्लिक चिरत पळतो। मी एक मुलाखत घेतली होती मदमापूरवाडीकरांचा बदामच्या मालकांची, त्यांचे जे वडील होते त्या चाचांनी काय सांगितलं, त्यांना प्रश्न विचारला मथुर एवढा का आवडतो? पब्लिकचं भिताड आहे, पब्लिकचं असा पब्लिक ताड तोडत पळतो, म्हणजे बघा एवढी क्रेज आहे त्या मथुरची। अंदाजित पैरा आहे मथुरचा पुष्पराज, काही होऊ शकतो। 13 तारखेला पळणार आहे मथुर माहिती मिळते। आणि बघूया मथुर कशा पद्धतीनं पळ दाखवते त्या ठिकाणी। अच्युत ड्रायव्हर रेठरेकर असतील त्या गाडीवरती। बकासूरचा पैरा गुपित ठेवला आहे, त्याला कारण काय होते थोडंसं लोक माझ्या नावानं बॉम्बालत आहेत, परंतु असू द्या
ठीक आहे लपवतो पायरा. मथुरचे फॅन्स नाहीत काय एवढं मला बोलत, परंतु असू द्या सगळे आपलीच आहेत आणि बघूया काय होते काय नाही. तरीही जाता जाता बकासूरचा पायरा सांगतोच, बलमा असं नाव घेतलं जाते. बघूया 13 तारखेला अंदाजित आहे. आता काय होतं जाऊ द्या, आता सगळे म्हणणार मथुर सांगितलं मग बकासूरचा का लपवतोय. मथुरचा पैरा पुष्पराज अंदाजित आणि बकासूरचा पैरा सातारा एक्सप्रेस बलमा अंदाजित, हे दोन्ही पैरे अंदाजित आहेत. बघूया काय होते शेवटी मैदानामध्ये समजेल नक्की काय होईल, काय लॉटमध्ये समजेल आदल्या दिवशी. पुन्हा एकदा या दोघांना महारथींना या खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच कामगिरी करा आणि मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करा. आणि बकासूर फॅन आणि मथुर फॅन पुन्हा एकदा लवकरच ही जोडी पळताना दिसेल त्यांना, आणि कधी पळताना दिसेल ते तुमच्यापर्यंत लवकरच मी माहिती काढेन, सांगेन तुम्हाला. परंतु ही जोडी लवकर पळणार आहे मित्रांनो, लवकर पळणारी जोडी, ही अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. बघूया काय होते आणि खूप साऱ्या शुभेच्छा यांना सुद्धा.